हे काय? कॉफी. मला येते बनवता, म्हणजे अगदी तुझ्या आईसारखी फेसाळ बिसाळ येत नाही, पण कॉफी आहे हे कळण्या इतपत नक्की येते. छान झाले. कॉफी वाटते ना? हो. बरी आहे म्हणजे? हो. तुझं बरं चाललंय? चाल. एक विचारू का? राग नाही येणार ना तुला? नाही, राग कसला, विचारा ना. अभि, तू काय शिवधनुष्य पेल्याला चाललंयस याचा तुला अंदाज आहे? काय झालं? भाजलं तोंड. संभाळ. अंदाज न घेता कृती केली की असा झटका बसतो. अर्थात तुम्हा मुलांना जे चटके बसतात ना तेव्हा तुम्हाला सांभाळायला आम्ही असतो. नाही असं नाही. काय आहे की तू सुज्ञ आहेस, समजूतदार आहेस, तुझ्या वयाच्या इतर अनेक मुलांपेक्षा जास्त समंजस आहेस, सगळं मला मान्य आहे. पण हा तू जो मॅगझिन वगैरे काढायचा प्लॅन केलेला आहेस तो काय वडापावची गाडी काढणे इतका सोपा नाही, एवढं लक्षात ठेव बाबा. वडापावचं कसं असतं, थोडे वडे आणले, विकले, हिशोब केला, संपलं. इथे तसं नाही. इथे 50 परवानग्या असतात, 100 परमिटा असतात, डोक्याला कटकट असते. बरं, तर आपल्या खानदानामध्ये कोणाला लिखाणाचा अनुभव नाही, छापायचा नाही, वितरणाचा नाही. बरं, तो नाही तर आपल्याकडे बापजात्यांचे पैसे, जमीन जुमला, इस्टेट, ते काही नाही. तेव्हा अशा वेळेला जर तू उडी घ्यायला निघालास ना तर ती कुठे पडणार याचा आधी अंदाज घे, एवढंच माझं म्हणणं. बरं, प्रत्येक वेळेला अंदाज येईलच असं नाही, म्हणून याचा अर्थ उडी घ्यायचीच नाही का? नाही, तर उडी घ्यायची. आमच्या पुढे 2 पावलं तुम्ही जायचंच. पण जर अंदाज येत नसेल ना तर अशा वेळेला काय करायचं, आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडे जायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा. काय 4 पावसाळे का वेळा आम्ही जास्त पाहिलेले असतात ना. अरे अजून पुष्कळ संसार करायचा आहे तुम्हाला. आणि देव न करो पण आपल्यासारख्यांच्या संसारामध्ये अनेक चढ उतार येतच असतात. अटळ आहे ते येत असतात, त्यातनं आपल्याला मार्ग काढायचे असतात. असे मार्ग काढताना दागिने विकणं हे शेवटलं पाऊल असतं. कळतं ना? ते जर तुम्ही पहिल्यांदाच उचललं तर मग पुढे काय करणार? काय नाही, म्हणजे आम्ही आहोत, सगळ्या प्रकारची मदत तुला करू, पण कधी जोपर्यंत आम्ही आहोत तिथपर्यंत रे. आम्ही कशा अमर नाही, 200-300 वर्ष जगतोय. आमच्या नंतर तुम्ही काय करणार? तेव्हा आम्ही आहोत तिथपर्यंत आम्हाला फरक समजू नका. असं नाही होणार बाबा, मी काळजी घेईन आणि यापुढे काही करताना तुम्हाला विचारूनच करेन. ते तू करशील मला माहिती आहे, म्हणून तर मी बोलतो रे, ना तर कशाला कोण बोलेल. हा, तर पहिलं काय करायचं, त्या पोरीचे दागिने पहिले सोडून आणा, बाकीचं नंतर. बाई किती शिकली, चंद्रावर जाऊन अगदी राहिली तरी दागिन्यातला तिचा जीव कधीही सुटत नाही. हे लक्षात ठेव, ते पहिलं करायचं, कळलं? हा. आणि एका काय मिशी आली तुला पुसती. पूर्वी मुलाला मिसरूड फुटली की तू मोठा झाला असं समजायचे, पण आता परिस्थिती तुमच्या समोर इतक्या लहान वयामध्ये मोठी मोठी आव्हानं आणून अशी उभी करते ना
की तुम्हाला आधीच मोठं व्हावं लागतं, मिसरूड वगैरे फुटायची वाट बघायला लागत नाही. काय आता एक कप कॉफीवर मी तरी अजून तुला किती लेक्चर देणार. घे घे. कॉफी चांगली झाली. मग तुझ्या आईने शिकवलंय मला कशी करायची ती. खरंच बरी झाली. रिया, तू अजून जागी आहेस? झोप नाही येते मला. ओके. हा, तुझ्या नाटकाचं काय झालं? कधी आहे तो शो? तो शो नव्हता, कॉम्पिटिशन होती. होती म्हणजे? तू काय इथे मला टॉन्ट मारायला आली आहेस का? नाही रिया, आय एम सॉरी इफ आय हर्ट यू. अरे, मी तुला कंपनी द्यायला आले होते. जय घरात असून तसंही त्याला वेळ नाही माझ्याशी बोलायला, आणि मला पण कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं जाऊन भेटूया रियाला. तसंही खूप दिवस झाले ना आपलं बोलणं नाही झालं. हे बघ, मी ते नाटक नाही करत आहे आता. ओके? का, काय झालं? पुन्हा चंदूशी भांडण झालं का? नाही ग, मला त्या नाटकातनं आउट व्हावं लागलं, कारण मी त्या कॉलेजची स्टुडंट नाहीये ना. कॉलेजचे रूल्स आहेत ना. पण तू खूप अपसेट आहेस ना? हो ग. नाही म्हणजे मी ते खूप एन्जॉय करत होते नाटक, पण मिळेल परत कधीतरी असा चान्स. इट्स ओके, आय एम फाईन. पण तसा ग्रुप, तसे फ्रेंड्स पुन्हा नाही मिळणार ना? हो ना रिया? कम ऑन नाउ, डोंट लाय. हो ना यार, आम्ही इतकं सही बसवलं होतं ना ते नाटक, असं सगळ्यांनी मिळून. खूप छान होते ग ते सगळे फ्रेंड्स. रिहर्सलला पण आम्ही खूप धमाल करायचो. खूप एन्जॉय केलं मी. पण मी आता नाही येत नाटकात. कोण जुलिएट म्हणून मिळणार आहे त्यांना आता? सांग ना तूच. आय रिअली डोंट नो यार. रिया, इफ यू रिमेंबर, आठवतंय आपण लहानपणी एका प्ले मध्ये होतो? हा, तू आणि शमीनी त्यात लीड रोल केला होता. आठवलं का? हा, आठवतंय. हा, आणि मी मम्माकडे हट्ट पण केला होता त्या गाऊनसाठी. आय रिमेंबर दॅट पिंक गाऊन. हो, आणि शमी तुझ्या अपोजिट हिरोचं काम करत होती, आणि त्यासाठी आपण तिला खोट्या मिशा लावल्या होत्या. खोट्या मिशा, मी त्या खोट्या मिशा तर कधीच नाही विसरणार. सिरियसली. केवढं गम लावलं होतं आपण, पण कितीही ट्राय केलं तरी त्या मिशा चिकटतच नव्हत्या. आशुदी, आपण नाही, तू नीट लावत नव्हतीस ते. नाही 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 नाही, असं नव्हतं. हो आशुदी, तू नीट लावल्या नव्हत्यास, मला आठवतंय चांगलंच. ओके ओके, ते सोड. आपण किती धमाल केली होती ना पण. आठवतंय त्या प्लेच्या वेळी ती सारखं सारखं हात लावून बघत होती की मिशा जागेवर आहेत की नाही. ताईसाहेब, साहेबांनी तुम्हा दोघांना खाली बोलवलंय. डॅडनी आता अचानक यावेळी?
सगळ्यांना मी आता यावेळी जे बोलावलेलं आहे, मी एक अत्यंत महत्वाचं डिसिजन घेतलेलं आहे. आणि तो डिसिजन मला तुम्हा सगळ्यांना ऐकवायचा आहे. माझ्या मुलांच्या सोबत राहून मला सगळ्यांसाठी जे काही करता येणं शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला. आय प्राऊड ऑफ यू माय चिल्ड्रन. बट कुठेतरी सगळ्यांची काळजी करता करता तुम्हा लोकांना तुमची स्पेस देऊ शकलो नाही मी. डॅड, तुम्ही असं का बोलताय? शमिकाच्या भल्यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. चित्र सगळं उलट झालं. अभिजित आणि शमिका दोघे दुखावले गेले माझ्याकडून. त्यामुळे आता मी असं ठरवलंय, तुम्हा सगळ्यांना तुमची तुमची स्पेस ही मिळायला हवी. तुम्ही सगळेजण स्वतंत्र आहात. तुमचं आयुष्यही तुम्ही जगायला हवंय. जय छान चाललंय जयचं. तो बिझनेस व्यवस्थितपणे सांभाळतोय, त्यामुळे रिलॅक्स आहे. माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली, दोघे सुद्धा सेटल आहेत. आणि आशू, तुला सुद्धा चांगलं काय वाईट काय याच्यात फरक आता लक्षात यायला लागलाय. म्हणून मी असा निर्णय घेतलाय की मी USA ला परत आहे. डॅड, डॅड तुम्ही हे काय बोलतायत? जाईन म्हणतो मी परत आता USA ला. इंडियामध्ये जेव्हा मी परत आलो तेव्हा मला माझी संपूर्ण फॅमिली मिळाली. थोड्याफार चढ उताराच्या गोष्टी सोडल्या तर त्या सगळ्यांनी मला खूप चांगले आनंद दिले. आनंदात गेले दिवस माझे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आणखीन काही गोष्टी बिघडण्यापेक्षा अगोदरच गेलेला बरा. आणि हो, मी माझं विल तयार केलेलं आहे. US ला जाण्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांच्या समोर ते विल वाचून दाखवण्यात येईल. उद्याच मी लॉयरला बोलावून घेतो आणि त्याच्यातल्या काही फॉर्मॅलिटीज असतील तर ते पूर्ण करून घेईन मी. अरे यार, झालं ही ट्रॅजेडी. क्वीनच्या डोळ्यातला वॉटर सप्लाय पुन्हा सुरू झाला. ही रिंगटोन हिच्यासाठी सेट केली पाहिजे. आता तर काय मोठं रिझन मिळालंय मॅडमला रडायला. एनिवेज, ए आशू, आशू काय झालं? जय, डॅड परत चाललेत. आयुष्यभर मी आणि शमिका त्यांना मिस करत राहिलो. आता जरा कुठे काही दिवस झाले ते आमच्या सोबत होते. हो, आणि काही दिवसातच सगळ्यांची वाट लावायलाही निघाले होते. नशीब मी वेळेत गेम केला म्हणून. आणि आता परत चाललेत ते आम्हाला सोडून.
जर शमिकाला हे कळलं तर काय वाटेल तिला हे ऐकून? आशू, एका अर्थी हे बरंच आहे ना. आशू, तू दिवसेंदिवस आहे ना सेल्फिश होत चाललीस यार. आपण हे सगळं जे काय करतोय ते कशासाठी करतोय? डॅडला बरं वाटावं म्हणून, बरोबर ना? डॅड ना तिकडे गेलं कीच बरं वाटेल, तर त्यांना जाऊ देत ना. पण कसं काय जय? कसं काय? डॅडच्या बेडरूमच्या खिडकीतून तिथं उभं राहिलं की त्यांना काय दिसतं? पेंटचे निवास. पेंटचे निवास आठवले की काय दिसतं? शमिका. शमिका आठवली की शमिकाच्या मायापोटी त्यांनी केलेल्या चुका त्यांना आठवत असतात सतत. आणि ह्या सगळ्याला जबाबदार ते आहेत असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे त्यांचं मन खचत जातं. त्यामुळे त्यांना अटॅक्स येतात. आणि मग कळतंय ना तुला मी काय म्हणतो ते? हे सगळं जर का अवॉइड करायचं असेल ना तर त्यांना US ला परत जाऊ देत. पण जय, तिथे त्यांची काळजी कोण घेणार? कम ऑन यार आशू, डॅडची काळजी घेण्यासाठी एखादी हाऊसकीपर ठेवू शकतो आपण. हाऊसकीपर? अरे असं कसं जय? मायेच्या माणसांसारखी काळजी ती हाऊसकीपर कशी काय घेईल? आजकाल पैसा विकला की सगळं काय होतं. तरीही मी आणि शमिक त्यांना खूप मिस करू. शमिका, तुझं म्हणशील तर ठीक आहे, पण शमिकाचं म्हणशील तर मला नाही वाटत की पेंटसेनच्या घरातल्यांशिवाय तिची कोणाशीच अटॅचमेंट आहे म्हणून. जाशू, तू काळजी करू नकोस. हे बघ, डॅडना जाऊ देत तिकडे. त्यांच्या जीवाला तिथेच शांतता मिळेल. या अनिरुद्धमुळे ना माझ्या आयुष्यात शांतता अशी नसते कधी. आता त्या विल मध्ये काय लिहिलंय कळल्याशिवाय शाईत म्हणता येत नाही मला. यावेळेला सुद्धा अनिरुद्धने विल मध्ये जर माझ्यासाठी आणि रियासाठी काही ठेवलं नसेल तर व्हॉट एम आय गोइंग टू डू? आय डोंट अंडरस्टँड. पैशांचं मला माहित नाही मामा, पण त्यांची एक मुलगी म्हणून त्यांनी जर त्या विलमध्ये माझ्यासाठी थोडं जरी प्रेम ठेवलं असेल ना तरी दॅट विल बी मोर दॅन इनफ फॉर मी. मामा, मला डॅडच्या मनामध्ये माझ्यासाठी प्रेम निर्माण करायचं होतं ग. पण त्यांच्या मनात माझ्याविषयी चांगल्या फिलिंग्स कधी येतील आय डोंट नो. कारण ते आता परत चाललेत. I think I'm late, Mama. Riya, what are you talking about? रिया, तू ना बाळा खरंच खूप इनोसेंट आहेस आणि तेवढीच मूर्ख सुद्धा. तुला काय वाटतं अनिरुद्धला अचानक तुझ्याबद्दल खूप काही वाटायला लागेल? प्रेम, आपुलकी? नो, नॉट इट ऑल. असं त्याला काहीही वाटत नाहीये. त्याला फक्त त्याच्या सख्यांचं दुःख कळतं. तू काय, मी काय, आपण मेलो काय, जगलो काय, त्याला काहीही फरक पडत नाही. हीच सत्य परिस्थिती आहे. तर प्लीज रिया, डोंट गेट इमोशनल अँड डोंट एक्सपेक्ट की तो तुझ्याबद्दल इमोशनल होईल. कारण प्रश्न आता आहे तो फक्त आपल्या सर्वायवलचा आणि ते पूर्णपणे त्या अनिरुद्धने विलमध्ये तुझ्या आणि माझ्यासाठी काय लिहून ठेवलंय याच्यावर अवलंबून आहे.